आता आपण गिरगावात नववर्षाचं कसं स्वागत होतं हे पाहणार आहोत। पण गिरगावातल्या महिलांची बुलेट रॅली हे त्या शोभायात्रेचे खास वैशिष्ट्य असतं आणि या बुलेट रॅलीचं नेतृत्व करतात त्या पोस्टर गर्ल म्हणून ज्यांना ओळखलं जातं डॉक्टर अपर्णा बांदोडकर। त्या वर्षी नेमक्या कुठल्या वेशभूषेत येणार, काय साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना असते। आपण बघूयात या वर्षीचा त्यांचा लुक। गिरगाव आणि गुढीपाडव्याची शोभायात्रा हे अगदी अतूट असं नातं आहे आणि या शोभायात्रेचं अगदी महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा याचं अगदी सगळ्यांना जाणवणारं एक अनोखं असं वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सहभाग। इथे बऱ्याचशा महिला या रॅलीमध्ये बुलेटवर अगदी बाईक्सवर सहभागी होतात आणि आजही या सगळ्या महिला सज्ज झालेल्या आहेत। अगदी थोड्याच वेळात या बाईक रॅलीला सुरुवातही होणार आहे। आपण या सगळ्या महिलांशी, या सगळ्या बुलेटवरच्या रणरागिणीशी थोडासा संवाद साधूयात। मला सांगा, काय वैशिष्ट्य आहे आजच्या या रॅलीचं? आजची मराठी हिंदू धर्माचं हे नवीन वर्षाची सुरुवात असते आणि ही सुरुवात खूप छान होते आणि गिरगावातून तर खूपच छान होते। आम्ही आज 16 वर्ष झाली या रॅलीला निघालेली आणि माझा हा 15वा वर्ष आहे। तर आम्ही खूप मजा करतो आणि एकत्र सगळ्या वर्षातनं तरी एकत्र आम्ही महिला येतो आणि खूप मजा। मी गृहिणी आहे पण ह्या दिवशी मी बाहेर पडते आणि मला खूप अभिमान वाटतं। हे आहे निश्चितच या रॅलीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणजे या रॅलीमधली किंवा या शोभायात्रेची पोस्टर गर्ल आज आपल्यासोबत आहे, अपर्णा बांदोडकर। अगदी सगळ्यांना माहितीच आहे। तर या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात। आपण त्यांना विचारूयात, कारण तुमचा पेहराव एकदम हटके, थोडा हटके लुक आहे जो महिलांमध्ये खास करून दिसत नाही। तर काय वैशिष्ट्य आहे याचं? जास्त करून मावळा टोपी ही पुरुषांनी धारण केलेली आहे पूर्वी। तर मला असं वाटतं ही टोपी बेसिकली आणि हा पेहराव पूर्ण शिवाजी महाराजांसाठी डेडिकेटेड आहे। कारण मला असं वाटतं आज स्त्रिया कुठेच पाठीमागे नाही आहेत। आर्मी, मिलिटरी, नेव्ही, एअरफोर्स सगळीकडे आहेत आणि मला असं वाटतं की जर शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी महिलांचा सहभाग म्हणजे सहजपणे वेलकम केला असता आपल्या ह्याच्यात। तर ती टोपी बेसिकली त्यांच्यासाठी आहे आणि आज जर ते जिवंत असते तर एक मावळा सेना फक्त महिलांची तयार झाली असती, आय एम व्हेरी शुअर। तर त्यामुळे आपण जास्त करून महिलांना नाही पाहत, पण ही मी त्यामुळे डेडिकेट केली आहे त्यांच्यासाठी। आजच्या रॅलीमध्ये किती महिला सहभागी होणार आहे? कारण तुम्ही वर्षानुवर्ष सहभागी होते, आज काय हटके बघायला मिळणार आहे? मला असं वाटतंय दिवसेंदिवस महिलांची संख्या वाढतच आहे मोटरसायकलिंगमध्ये आणि ती चांगली गोष्ट आहे। कारण 2013 मध्ये मी एकटी होती बुलेट घेऊन, त्याच्यानंतरच्या वर्षात संख्या वाढतच गेली आहे। गेल्या वर्षी 30 मुली होत्या मोटरसायकलवरती, मला ह्या वर्षी 50 पेक्षा जास्त अपेक्षित आहेतच। निश्चितच। तर अशा प्रकारे या महिलांचा अगदी उत्स्फूर्त असा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो। ह्या शोभायात्रेची रंग तशीच वाढत जाणार आहे। थोड्याच वेळात शोभायात्रा सुरू होणार आहे आणि या सगळ्या रणरागिणी, या सगळ्या महिला सज्ज झालेल्या आहेत अगदी हटके पेहरावात, मराठमोळ्या अवतारात या रॅलीची शोभा वाढवण्यासाठी। कॅमेरामन अनिल संगारेसह मी माधवी देसाई, ABP माझा, मुंबई। तेव्हा शोभायात्रेतलं मराठी महिलांचं हे रूप भावणार आहे।